आज राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी आज होतीये आणि शरद पवार यांच्याकडून मनोज सिंघवी यांचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी ही सुनावणी आता सुरू झालेली आहे। जयंत पाटील यांनी या संदर्भात याचिका दाखल केलेली होती आणि आज नेमकं कोर्टामध्ये काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे। शरद पवार यांच्याकडून मनोज सिंघवी यांचा युक्तिवाद आता सुरू झालाय। प्रमोद जगताप अधिकची माहिती देत आहेत। प्रमोद, युक्तिवादाला सुरुवात झाली आहे, कोर्टात नेमकं काय घडतंय? ऋतुजा, मी थोडी अपडेट देतो। सुनावणी संपलेली आहे। अगदी काही मिनिट ही सुनावणी सुप्रीम कोर्टाचे जज आहेत मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडून ऐकली गेली। साधारणतः 3-4 मिनिट ही प्रकरण जे आहे ते धनंजय चंद्रचूड यांनी ऐकलं आणि त्यावेळी न्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे। त्यांनी म्हटलेलं आहे की अशाच पद्धतीचं प्रकरण जे आहे ते शिवसेनेच्या बाबतीत देखील आहे। म्हणजे ठाकरे गटाच्या वतीने जी याचिका दाखल केलेली होती आमदार अपात्रता प्रकरणी सुनील प्रभू यांनी, ते प्रकरण आणि हे राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रकरण, आम्ही दोन्ही प्रकरण एकत्र ऐकू। हवं तर पुढच्या सुनावणीच्या वेळी ही दोन्ही प्रकरणं एका पाठोपाठ ऐकू अशा पद्धतीचं विधान सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी केलेलं आहे आणि कोर्टाच्या वतीनं खरं तर नोटीस देखील जारी करण्यात आलेली। त्यामुळे आजची सुनावणी जरी टळलेली असली तरी पुढची सुनावणी जी आहे ती एकत्र होणार आहे। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेनेचं आमदार अपात्रता प्रकरण, त्यामुळे पुढची तारीख नेमकं सुप्रीम कोर्ट कधी देतं आणि त्या तारखेला नेमकं सुनावणीमध्ये काय होतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। आणि आता आपण पाहतोय आजची सुनावणी ही संपलेली आहे, महत्त्वाचा युक्तिवाद झालेला आहे। आता पुढच्या सुनावणीत नेमकं काय घडणार, जे एकत्रित होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं होईल।